Our mathematics first chapter is linear equations in two variables. मराठीत अर्थ दोन चलातील रेषीय समीकरणे. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. शब्दशः अर्थ जर पहिला पाहू इक्वेशन म्हणजे मराठीत त्याला म्हणायचं समीकरण. समीकरण कधी असतं जर इक्वल चिन्ह असेल आणि त्याला LHS आणि RHS या दोन बाजू असतील. त्याच्यामध्ये इक्वल साईन जर असेल तर आपण त्याला इक्वेशन म्हणतो. मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये इक्वल साईन आलं की ते 100% काय होतं, इक्वेशन होतं. सपोज x equal to 5, x equal to y. Here left hand side is x and right hand side is y. But between them there is the equal sign. त्यांच्यामध्ये काय आहे, इक्वलचं चिन्ह आहे. त्याच्यामुळे हे झालं इक्वेशन. मराठीत काय झालं, समीकरण. बरोबर. इक्वेशन शब्दाचा अर्थ आपल्याला बऱ्यापैकी आता समजला. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा शब्द जो आहे व्हेरिएबल्स. काय, व्हेरिएबल्स. व्हेरिएबलला मराठीमध्ये चल म्हणायचं. काय म्हणायचं, चल. आपण थोडं आता खोलात जाऊ, डीपमध्ये जाऊ. मॅथमॅटिक्समध्ये हे समजा एक टर्म असते 5x. दिस इज द टर्म, दिस इज नोन ॲज द टर्म. आणि मराठीत त्याला पद म्हणायचं. त्याच्यामध्ये जो अंक असतो, नंबर, न्यूमेरिकल पार्ट, इट इज नोन ॲज द कोइफिशियंट. त्याला म्हणायचं कोइफिशियंट. मराठीत सहगुणक. काय, सहगुणक. त्याच्यानंतर त्याचे अक्षर असतं A to Z. कोणतंही अक्षर आपण याच्यामध्ये वापरू शकतो. समजा आपण या ठिकाणी x वापरलेला आहे, मग याला इंग्लिशमध्ये म्हणायचं व्हेरिएबल. काय म्हणायचं, व्हेरिएबल. आणि मराठीत म्हणायचं चल. समजला चल शब्दाचा अर्थ. आणि बोथ एकत्र जर आले ते असते टर्म. तसा नुसता जर 5 घेतला, हे सुद्धा एक टर्मच आहे. पण या ठिकाणी काय नाही, व्हेरिएबल नाही, म्हणून त्याला म्हणतात कॉन्स्टंट. काय म्हणतात, कॉन्स्टंट. मराठीत म्हणतात स्थिरपद. काय म्हणतात, स्थिरपद. मग तुम्हाला व्हेरिएबल शब्दाचा अर्थ कळाला असेल, चल. चल म्हणजे फक्त अक्षर व्हॅरी होतं, बदलत राहते. अक्षराची किंमत बदलली की पूर्ण त्या टर्मची किंमत काय होणार, बदलणार. हिअर इज नॉट एनी साईन, बट इन मॅथमॅटिक्स देर is always मल्टिप्लिकेशन साईन. या ठिकाणी नेहमी गुणाकाराचं चिन्ह असतं. मग एक्सची कोणतीही किंमत तुम्ही जशी बदलत जाता तशी ह्या टर्मची किंमत काय होईल, बदलत जाईल, व्हॅरी होत जाईल. समजलं. 1 टाकला 5 × 1 5, 2 टाकला 5 × 2 10. व्हॅरी होतात, बदलत राहतात, म्हणून त्याला व्हेरिएबल म्हणतात. व्हेरिएबल शब्दाचा अर्थ समजला. इक्वेशन शब्दाचा अर्थ समजला. आता फक्त शब्द राहिला लिनियर. खूप महत्त्वाचा शब्द आहे लिनियर. ह्या शब्दावर सगळं तुमचं धड्याचा अर्थ अवलंबून आहे. लिनियर म्हणजे काय, इक्वेशन अनेक असतात, उत आलाय त्यांना. त्याच्यानंतर व्हेरिएबल अनेक प्रकारचे आहेत, पण लिनियर मात्र हा युनिक शब्द आहे. त्याला मराठीमध्ये रेषीय म्हणायचं. काय म्हणायचं, रेषीय.
नसता, रेषीय म्हणजे एका रेषेत असला की तो रेषीय होत नाही, रेषीय होत नाही. नेमका अर्थ काय? आता या ठिकाणी जे आपण या चॅप्टरमध्ये जे व्हेरिएबल वापरणार आहेत ते आहेत 2 व्हेरिएबल. किती आहेत? 2 व्हेरिएबल आहेत. 2 व्हेरिएबल त्या ठिकाणी आपण काय करणार आहे? वापरणार आहोत. सपोज x + y = 7. दिस इज वन ऑफ द इक्वेशन. एक समीकरण आहे. here are 2 व्हेरिएबल्स x and y. 2 व्हेरिएबल आहेत. मध्ये इक्वलचं चिन्ह आहे. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड आहे. लेफ्ट हँड साईडला x + y आहे आणि राईट हँड साईडला 7 आहे आणि मध्ये इक्वल चिन्ह आहे. therefore this is known as the equation. But here 2 variables are used, x and y. Therefore this equation is in 2 variable. म्हणजे हे जे समीकरण आहे हे 2 चलातलं आहे. आता फक्त रेषीय आहे का नाही हा प्रश्न आहे. रेषीय असण्यासाठी गणितामध्ये रेषीय कधी असतं त्याची डेफिनेशन काय? तुम्ही जे व्हेरिएबल वापरलं त्याचा घात 1 पाहिजे. पॉवर म्हणा, इंडेक्स म्हणा, किती पाहिजे? 1 पाहिजे. आता x आणि yच्या डोक्यावर काही दिसत नाही म्हणजे तिथं किती घात असतो? 1 घात असतो. म्हणून हे लिनियर इक्वेशन आहे. सपोज मी असं लिहितो x² + y = 8. दिस इज ऑल्सो इक्वेशन. हेअर आर ऑल्सो 2 व्हेरिएबल्स बट दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन. हे रेषीय समीकरण नाही. याचं कारण असं आहे xच्या डोक्यावरचा घात किती आहे? 2 आहे. किती आहे? 2. घात आपल्याला 1च पाहिजे तरच ते लिनियर असतं, अन्यथा नाही. समजलं? अजून एक घेऊ. 1/x + 5 = y. Here is also a equation. Here are also 2 variables but this is not a linear equation. What is the reason behind that? X is at the denominator. If x is going on the numerator then its power will be negative. Here x has no raise, x has no power. That means here is the power 1. By the rule of indices, जर x वर गेला त्याचा जो 1 घात आहे -1 होतो. -1 झाला की तो 1 राहत नाही आणि 1 राहिला नाही तर ते लिनियर इक्वेशन होत नाही. म्हणजे तुम्हाला आता पूर्ण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा अर्थ समजला. धड्याचा अर्थ समजणं काय सगळ्यात महत्त्वाचं आहे. इक्वेशन शब्दाचा अर्थ समजला. व्हेरिएबल शब्दाचा अर्थ, व्हेरिएबल म्हणजे काय? चल, कोणतंही एक अल्फाबेटमधलं अक्षर. इक्वेशन म्हणजे इक्वलचं चिन्ह आलं झालं इक्वेशन. 2 व्हेरिएबल वापरले म्हणजे इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आणि लिनियर शब्द म्हणजे काय? डोक्यावर घात हा 1च पाहिजे. 0 नको, मायनस नको, प्लस पण नको. ओके. हा आपला धड्याविषयीचा इंट्रोडक्टरी पार्ट झाला. धड्याची ही ओळख झाली. थँक्यू.